महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। जगद्गुरु ज्ञानेश्वर माऊली हा जो सोहळा आहे हा फक्त महाराष्ट्रापुरता नाहीये, तो अख्ख्या पूर्ण देशामध्ये पूर्ण जगामध्ये याचा नाही का आनंद सगळे वारकरी समाज घेत असतात। या सोहळ्यासाठी आमच्या झेंडोडी गावच्या वतीने आमचे चुलत भाऊ आहेत यांचा आणि हे शिंदे पाहुणे यांचा एक या दोघांच्या बैलांना एक बैलांना जो एवढा मोठा मान भेटला, तो मान मिळवण्यासाठी ह्याच्या मागे पण असं सहजासहजी नाही भेटलेला, ह्याच्या मागे पण फार कष्ट असतात। आमचे लोकनेते दादासाहेब जाधवराव, बाबाराजे जाधवराव यांचा या ठिकाणी मोठा वाटा असतो। हे ग्रामपंचायतचं आम्हाला लेटर मिळतं, त्या लेटरवरती आम्ही आळंदीचे देवस्थान असतं ट्रस्ट त्यांच्याकडनं ती परवानगी मिळते। ती परवानगी मिळली त्याच्यानंतर मग तो बैलजोड लावला जातो। तर तो बैलजोड लावणं म्हणजे कसला पण बैल लावून उपयोग नाही, त्यासाठी चांगलेच बैल लागले पाहिजे अशी त्यांची एक मागणी असते। त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करून बैलजोड घेतला जातो। तो बैलजोड घेतल्यानंतर नुसतं फक्त आणून उपयोग नसतो, त्याचा खाण्याचा रत्तीप जो असतो, रत्तीपणा किंवा त्याचा जो ट्रेनिंग असतो, व्यायाम असतो, तो म्हणजे एक महिन्यापूर्वीपासूनच एक आनंद किंवा हा सण साजरा केला जातो। अशा पद्धतीचं आम्ही बैलाची देखरेख केली जाते। तुमची वारकरी पिढीची काही परंपरा? आमच्या गावामध्ये आमचं गाव झेंडेवडी गाव हे संतांचं गाव म्हणून ओळखलं जातं। या ठिकाणी दोन संत म्हणजे ज्यांनी स्वतः समाधी म्हणजे इथं घेतलेली असे दोन संतांचं गाव म्हणून ओळखलं जातं आमचं झेंडेवडी। त्यात आमचं एक मोठं महत्भाग्य आहे की आमची बैलजोडी लावल्यानंतर जो रथ घाटांना वरती जो पुण्यापासून सासवडपासून सगळ्यात मोठा अवघड टप्पा जो आहे घाटाचा, तो घाटचा टप्पा पार करून आल्यानंतर आमच्या गावाचं एक भाग्य आहे की आमच्या गावाला इथं पालखी एक पाऊण तास थांबते। त्या पाऊण तासामध्ये इथं आमच्या गावातील सर्व लोकांना म्हणा किंवा इथं पंचक्रोशीतील सर्व लोकांना दर्शन मिळतं। त्या दर्शनासाठी आमच्या ग्रामपंचायत जे आहे यांनी बघा इथं मागे तुम्हाला दिसू शकतं अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी नियोजन केलेलं आहे। इथं महिलांची रांग सेपरेट असते, पुरुषांची रांग सेपरेट असते, त्यांना कुठल्याही महिलेला कुठलाही त्रास प्रकारचा होणार नाही याची दक्षता घेतली जाते। सरावादरम्यान कसा सराव केला बैलांचा सराव करत असताना सकाळी लवकर उठून कुठलंही ट्रॅफिक नसताना बैल आम्ही खाली घाटाखाली नेतो बैलगाडीला जुंपून। तर तिथनं म्हणजे 15-20 दिवस रोज बैल जुंपायचे, त्यानंतर सरावाला चालवायचं 2-2, 3-3 किलोमीटर चालवायचे, त्यानंतर अवताला चालवायचे नाही का, अशा प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं त्यांना। रतीब पण त्या पद्धतीचा दिला जातो। आता ह्यांनी बैलजोडी घेतली तर एक बैल कमीत कमी 1.25-2 लाखाचा आहे, ह्यांचा पण एक बैल आहे तो पण त्याच जवळपासच्या रकमेचा आहे। म्हणजे एका बैल म्हणजे एक बैल 1.25-2 लाख म्हणजे असे दोन बैल 3.5-4 लाख पर्यंत घेतले जातात बैल असं। का तर तो एक आनंद मोठा असतो, कारण वर्षातनं एकदा चान्स मिळालेला असतो आणि ते एक भाग्य आहे की माऊलींच्या रथाला बैल जोड लागणार आहे, ह्याच्यामुळे ते घ्यावं लागतं। त्यामुळे एवढ्या मोठ्या रकमेचा बैल घेतलेला आहे। एकाच्या बैलाचं नाव आहे आमच्या भावाच्या हरण्या आणि ह्यांच्या बैलाचं नाव आहे राजा। बैल पाहिले तरी डोळ्याचं पारणं फिटल असे देखणं स्वरूपाचे असे दोन बैल जोड आहेत। कुठून घेतले बैल? एक आपला बैल कोरेगाववरून ना, कोरेगाव सातारावरून तिथनं घेतलेला आहे, सिद्धटेक आणि सिद्धटेक वरून एक बैल। अशा पद्धतीचे दोन बैल जोड आहेत। साधारण कधी घेतले तुम्ही बैल जोड? बैल घेऊन कमीत कमी 1-1.5 महिना झाला असेल। बैल ज्यावेळेस इकडे आणले तेव्हापासून आम्ही म्हणजे सांगितलं ना मगाशी की 1 महिनाभर क्लिअर आमचा एक उत्साहच वेगळा असतो। म्हणजे जे बैल जोडी जसे आणले ना, बैलाला ट्रेनिंग देणं, त्याला सराव करून घेणं नाही का, म्हणजे ते उत्साह वेगळाच असतो।